1 मार्चपासून सोनं बदलणार. अखेर सोन्याच्या बाबतीत सरकारनं असा निर्णय घेतलाय की ज्याची वाट प्रत्येकजण पाहत होता. सोनं खरेदी करणाऱ्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली, कारण की सरकारनं केलाय सोन्याचा भाव फिक्स. 1 मार्चपासून 1 तोळा सोनं किती रुपयांना मिळणार याचा भाव 5 मिनिटापूर्वी समोर आलाय. आता ज्या लोकांना सोनं घ्यायचं होतं लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी, त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सरकारने एक नवीन सोने धोरण लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि जे 1 मार्चपासून लागू होणार आहे आणि ज्यामुळे सोन्याचा भाव 1 मार्चपासून पूर्णतः बदलणार आहे. पहा, ही 100% खरी बातमी आहे, लक्षात घ्या. गेल्या काही दिवसांपासून सोनं रॉकेटप्रमाणे पळाले. जानेवारीमध्ये सोन्याच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भयानक उलथापालथ झाली आणि फेब्रुवारीमध्ये देखील खूप मोठी उलथापालथ झाली आणि यामुळेच सरकारने तो महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 5 मिनिटांपूर्वी पंतप्रधान कार्यालयातून ही सगळ्यात मोठी बातमी बाहेर पडली आहे, ज्यामुळे आता सोनी चांदीच्या बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव जर पाहिले तर ते पाहून तुम्ही कदाचित आश्चर्यचकित व्हाल, कारण की आजचे भाव देखील अचानक बदलले आहेत. कारण की लक्षात घ्या, हे जे धोरण आहे हे 1 मार्चपासून लागू होणार आहे. ही जेव्हा बातमी बाजारात फिरली तेव्हा लगेच विक्रेत्यांनी भाव बदलायला सुरुवात केलेली आहे. खूप वेगळाच बदल आज मार्केटमध्ये जाणून येतोय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1 मार्चला होणार आहे. पहा, साधारणपणे फेब्रुवारी संपायला आता काही दिवस शिल्लक राहिलेत आणि मग या दिवसात सोन्याची जी खरेदी विक्री करणार आहेत त्यांना जर 1 मार्चचा भाव जर माहिती नसेल तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. पहा, हा इतका मोठा निर्णय घेण्यामागे खरं तर महत्त्वाचं कारण ठरलं रशिया आणि अमेरिकेमध्ये झालेला करार. एक करार की ज्यामुळे सोन्या चांदीच्या किमतीत अगदीच उलथापालथ व्हायला लागली होती. अमेरिकेने भारताला टॅक्समध्ये सवलत दिली, त्यावर तिथल्या कोर्टाने सरकारलाच फटकारलं होतं, पण त्याचा परिणाम भारतीय सोन्यावर पडायला सुरुवात झाली होती. तुम्ही पाहिलं असेल 2 ते 3 दिवसांपूर्वी सोनं थोडंसं स्थिर झालं होतं, पण अचानक सोन्यामध्ये उसळी आली तर त्याला कारण होतं अमेरिकेचे ते धोरण. मग सरकारने ठरवलं की बाहेरच्या देशात जे घडतं त्याचा परिणाम आपल्या देशातल्या सोन्यावर होऊ द्यायचा नाही आणि म्हणून सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. पहा, तुम्ही पाहिलं असेल पूर्वी काय व्हायचं, भाव कधी वाढायचे कधी कमी व्हायचे, खूप कमी वेळात कमी व्हायचे, पण भाव वाढायचे तेव्हा ते खूप जास्त वेळ वाढलेले असायचे. मग गरीब माणसाला प्रश्न पडायचा की सोनं आज घ्यायचं की नको. मग दररोजचा भाव पाहिला की तो महागच वाटायचा, कारण की वाढच झालेली असायची. आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर ते देखील तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहेत, कारण की कालपर्यंत लोक डायरेक्ट म्हणत होते की सोनंच घ्यायला नको. आता आणखी सोन्याने पार सगळे लिमिट तोडले आहेत असं लोक म्हणत. पण आजचा जर रेट तुम्ही पाहिला 18, 82 आणि 24 कॅरेटचा तर तुम्ही 100% आश्चर्यचकित व्हाल. पण सरकारच्या एका निर्णयामुळे सोन्याचा फुगा फुटणार. सोन्याचा जो कृत्रिम फुगा तयार झाला होता तो फुटणार आहे आणि ज्यामुळे सरकारने या महत्त्वाच्या धोरणाची अंमलबजावणी 1 मार्चपासून करण्याचा निर्णय घेतलाय. पहा, आपण 1 मार्चपासून सोन्याचा दर कशा पद्धतीने असणार आहे, किती रुपयांनी 1 तोळा सोनं मिळणार हेच गुपित मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्षात घ्या, ही माहिती अशी आहे की ही कोणीच कोणाला सांगत नाही. काय होते, जे विक्रेते आहेत ते देखील पटापट सोनं विकायच्या मागे आता लागणार आहेत, कारण की 1 मार्च नंतर जर का भाव बदलला तर कदाचित विक्रेत्यांचं नुकसान होऊ शकतं, कारण की भाव जो आहे तो नक्की वाढणार आहे की कमी होणार आहे याची जी माहिती आहे ती सर्वसामान्य माणसाला नसते आणि म्हणून त्यांचं नुकसान होणार आहे. व त्यामुळेच व्हिडिओमध्ये तुम्ही 1 मार्चपर्यंत थांबायचं आहे की दुकानात जाऊन लगेच खरेदी करायची आहे, कोणत्या भावाला खरेदी करायची, आजचे ताजे भाव नेमकं काय आहेत ते देखील तुम्हाला पुढील 30 सेकंदामध्ये सांगणार आहे. पहा, 18, 22 आणि 24 कॅरेटचे नेमके भाव काय आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किती वाढ आत्तापर्यंत झाली होती, तिच्या मागची 3 महत्त्वाची कारणे कोणती होती. जानेवारी महिन्यामध्ये भारताने 2025 मध्ये जेवढं सोनं खरेदी केलं नव्हतं तेवढं सोनं का खरेदी केलं, काय कारण आहे हे देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणं आणि समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, कारण की आता भाव बाजारावर नाही तर सरकारच्या नियमावर चालणार आहेत. आता 1 मार्चपासून सोन्या चांदीचे भाव पार लॉक केले जाणार आहेत. मग हा ठरलेला आकडा नेमका किती, चांदीचा किलोचा भाव कुठे जाऊन थांबणार. सरकारी दरबारी पहिल्यांदाच असा कायदेशीर प्रयोग केला जातोय. सोन्याचा हा खेळ आपल्या हातात ठेवण्यासाठी
सरकारने गोल्ड बिल आणायचा पक्का विचार केलाय. यामुळे जे सोन्याचे भाव आतापर्यंत उधळसलेल्या घोऱ्यासारखे धावत सुटले होते त्यांना आता पक्का लगाम बसणार आहे. खरं तर हा मोठा निर्णय बजेटच्या वेळीच ठरला होता, पण त्याची खरी अंमलबजावणी मात्र 1 मार्चपासून सुरू व्हायची. या निर्णयामुळे आज बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सराफ कट्ट्यावर आणि दुकानांमध्ये लोकांची मोठी झुंबड उडाली आहे. 1 मार्चपासून जे भाव ठरतील ते तर हलणार नाहीत, पण हा फेब्रुवारी संपेपर्यंत किमती रोज वर खाली होत राहतील. त्यामुळे ग्राहकांचा मोठा गोंधळ झालाय. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही जुन्या जाणणत्या आणि घासाघस करणाऱ्या अनुभवी व्यापाऱ्यांशी चर्चा केली आहे. मार्केटच्या तज्ज्ञांशी थेट बोलून आम्ही तुमच्यासाठी अशी काही गुपित माहिती काढली आहे जी तुम्हाला कोणीही फुकट सांगणार नाही. ही माहिती जर तुम्ही नीट ऐकली तर सोन्याच्या व्यवहारात तुमचं कधीच आर्थिक नुकसान होणार नाही हे नक्की. लय मेहनतीने आणि इकडच्या तिकडच्या खबरी काढून आम्ही ही आतली बातमी तुमच्यापर्यंत आणली आहे. आमच्या टीमने 100हून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातून काही अशा गोष्टी समजल्या ज्या सामान्य जनतेला सहसा माहीतच नसतात. जे लोक सोन्याचा धंदा करतात त्यांनाच यातल्या तांत्रिक गोष्टी कळतात आणि त्याचाच फायदा घेऊन ते गब्बर होतात आणि आपल्यासारख्या सामान्य ग्राहकाला मात्र पस्तावण्याची वेळ येते. तुमचं हे नुकसान टाळण्यासाठीच आम्ही सत्य तुमच्यासमोर आणलं आहे. आता आपण आजचा ताजा सुवर्णदर जाणून घेऊया. 1882 आणि 24 कॅरेटचे सध्याचे भाव काय आहेत याची 100% पक्की माहिती आपण घेणार आहोत. तसंच 1 मार्चपर्यंत तुम्ही तुमची खरेदीची रणनीती कशी ठेवावी, तुमच्या घरात कोणाच लग्नकार्य असेल, मुंज असेल किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर नक्की काय करावं. 1 मार्चपर्यंत वाट पाहावी की आत्ताच खरेदी उरकून घ्यावी, या मुख्य मुद्द्यावर आपण नीट बोलणार आहोत. दरवर्षी मार्च महिन्यात पैशाच्या बाजारात लय मोठ्या घडामोडी घडत असतात, कारण 31 मार्च हा आपल्या हिशोबाच्या वर्षाचा शेवटचा दिवस असतो. 1 मार्च ते 31 मार्च हा काळ अर्थव्यवस्थेसाठी लय कळीचा मानला जातो. या काळात सगळा हिशोब पूर्ण करायचा असतो. म्हणूनच सरकारनं या मुहूर्तावर हा निर्णय घेतलाय असं बोललं जातंय. इतिहासात पहिल्यांदाच इतका धाडसी निर्णय घेतला गेलाय ज्याचे पडसाद आजच्या दरांवर स्पष्ट दिसत आहेत. आजचे जे भाव तुम्ही टीव्हीवर पाहिले असतील किंवा पेपरमध्ये वाचले असतील ते आता जुने झालेत. आता फक्त सरकारने जाहीर केलेले दरच अधिकृत मानले जातील. मग काय आहे हे नवीन दर? 24 कॅरेटचा आजचा नेमका आकडा काय? चांदी किती रुपये किलोनी विकली जातीये याची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. खरं तर हा निर्णय काही लोकांकडून दाबण्याचा प्रयत्न झाला होता. जर काही ठिकाणी अजूनही तुम्हाला जुन्या आणि महागड्या दरानं सोनं विकलं जात असेल तर तुम्ही सावध राहा आणि हे नवीन भाव नीट तपासा. खरी परिस्थिती काय आहे ते नीट समजून घ्या. तुम्ही फक्त आजचा दर ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण की येणाऱ्या काळात मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे हे कळणं लय गरजेचं आहे. पुढील 30 सेकंदामध्ये आपण 18, 22 आणि 24 कॅरेटचे ताजे भाव पाहू आणि त्यानंतर 1 मार्चला नक्की काय घडणार आहे, भाव कसे फिक्स होणार आहेत आणि सोनं खरेदीत फायदा मिळवण्यासाठी तुम्ही नक्की काय केलं पाहिजे हे नीट समजावून घेऊ. तुमची फसवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं लय महत्वाचं आहे. आता खरं तर भारतातली घडामोडी आपण सगळ्यात आधी समजून घेऊया. भारताने काय केलंय की जानेवारी 2026 मध्ये 12 अब्ज डॉलर्सच सोनं आयात केलंय. लक्षात घ्या, ही आकडेवारी साधीसुधी नाहीये. तुम्ही म्हणाल याने काय होणार, पण ही जी खरेदी आहे तर ती 5-6 महिन्यात जेवढी मिळून होत नाही तेवढी खरेदी झालीय फक्त एकटा जानेवारीमध्ये. आता हे करण्यामागचं कारण आणि त्याच्यामुळे सोन्याच्या भावावर कसा फरक पडणार हा मुद्दा तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहा, हे मुद्दे जे असतात हे खूप जटिल मुद्दे असतात आणि जी समजून घेण्यासाठी काही तज्ज्ञांशी चर्चा करावी लागते आणि तीच चर्चा आमच्या टीमने केलेली आहे आणि तुमच्यासाठी आम्ही ही अमूल्य माहिती घेऊन आलेलो आहोत. आजचे ताजे दर तर तुम्हाला सांगणारच आहे. ताजे भाव काय आहेत, किती रुपये तोळा सोनं विकलं जात आहे. 18, 22 आणि 24 कॅरेटचे तुम्हाला 100% सांगणार आहे. त्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण महत्वाचा मुद्दा इथे काय आहे जो तुम्ही लक्षात घ्यायचा, तो मुद्दा म्हणजे की तज्ज्ञ लोकांनी सांगितल्या 3 अशा गोष्टी की ज्या 3 गोष्टींमुळे सोन्याचा भाव बदलत असतो. मग त्या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या असतात आणि कशामुळे सध्याचा सोन्याचा भाव इतका वाढला आहे? तर असं लक्षात आलं की काही जे खूप मोठे गुंतवणूकदार असतात ते एका दिवसात कोट्यावधींचे सोनं उचलतात. किलोमध्ये सोन्याची खरेदी होते आणि त्यामुळे त्याचा परिणाम मार्केटवर होतो. आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांसाठी शिल्लक राहत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर मागणी वाढली की भाव वाढतो आणि अशा पद्धतीने ते भाव वाढत आहेत. या संदर्भात सरकारने आता काम करण्याचे ठरवले.
आणि आता 1 मार्चपासून अशा प्रकारचे भाव आता फिक्स करण्याचं नियोजन सुरू झाले. कारण की तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक दुकानात गेलं की भाव वेगळे असतात. एका दुकानात एक भाव, दुसऱ्या दुकानात दुसरा भाव. टीव्ही पेपरला पाहिलेले भाव आणि विकत घेतलेलं सोनं याचा भाव कधीच मॅच होत नाही. तर मग याच्यामध्ये काय नेमकं काळीगोम आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वात आधी आपण आजचे दर काय आहेत ते पाहणार आहोत. हा चार्ट 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर काय आहेत ते आपण लगेच पाहूया. आता आजचे ताजे भाव आपण पाहतोय. तर चांदीचा आजचा जर ताजा भाव आपण बघितला तर तो आहे 273 रुपये प्रति. म्हणजेच एका तोळ्यासाठी चांदी आज 2,730 रुपये प्रतितोळा विकली जात आहे. तर 1 किलो चांदीसाठी हाच भाव 2,73,000 रुपये आहे. लक्षात घ्या, 2054 पासून 2073 पर्यंत साधारणपणे ही भाव जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे 20-21 हजार रुपयाची वाढ मागील 2 दिवसांमध्ये चांदीमध्ये दिसून आलेली आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 18 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव एका ग्रॅमसाठी 12,284 रुपये. म्हणजेच एका तोळ्यासाठी 18 कॅरेट 1,22,840 आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव जो आहे तो आता पुन्हा एकदा प्रचंड वाढला असून 24 कॅरेटचा भाव हा 1,60,300 आहे. हाच भाव 2 दिवसापूर्वी 15,70,000 रुपये होता. तर साधारणपणे 3,000ची वाढ मागील 2 दिवसात झालेली दिसून आली. 22 कॅरेट सोन्याचा भाव जर आपण बघायला गेलं तर तो आहे 1,45,820 रुपये आणि 1 ग्रामसाठी 22 कॅरेट 14,582 रुपये. लक्षात घ्या, ही वाढ कशामुळे होते आहे हा महत्वाचा मुद्दा. पुढील 20 सेकंदात तुम्ही समजून घ्या, कारण की भाव पुढे वाढणार की कमी होणार याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येणार आहे. पहा, भारत सरकारने एक सर्वे केलाय. त्याच्यात असं लक्षात आलंय की 12 US डॉलर सोनं जे आहे ते 2026च्या जानेवारीमध्ये खरेदी करण्यात आलंय आणि ज्यामुळे एक व्यापारवारी तूप तयार होतीये. याच्यामुळे काय झालंय की रशिया युक्रेन युद्ध, इराण अमेरिका यांच्या मधल्या युद्धामुळे जगात भीतीच वातावरण होतं आणि त्यामुळे सोन्याची खरेदी झालीय. डॉलर जो आहे तो देखील प्रचंड डळमळीत झालाय आणि त्यामुळे देशातील मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेने सोन्याचा साठा प्रचंडपणे वाढवलाय आणि त्यानंतर पुरवठा आणि मागणीतली तफावत मोठी पडली. पहा, सोन्याची खाण शोधण्यापासून तर प्रत्यक्ष सोनं तयार होईपर्यंत 8 ते 10 वर्षाचा काळ लागतो आणि त्यामुळे सोन्याचे उत्पादन मर्यादित आहे. पण भारत आणि चीनच्या सारख्या देशांमध्ये सोन्याची मागणी तुफान वाढते. तर हे एक कारण त्या ठिकाणी असणार. आता एक अंदाज असा वर्तवला जातोय की भारतीयांच्या घरामध्ये जवळपास 3.88 ट्रिलियन डॉलरच सोन साठवून ठेवले, जे आपल्या देशाच्या एकूण GDPचा 80% आहे. लक्षात घ्या, हे अशा प्रकारच्या सोन्याच्या बाबतीतले आकडे समोर आल्यामुळे आता जे भारतामध्ये एक प्रकारची आर्थिक तूट तयार होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवले. आता तुमचं काय मत आहे? सध्या जे वाढत चाललेले दर जे आहेत तर ते योग्य आहेत का? तुम्ही कोणत्या भावाला खरेदी करणं पसंत करणार? तुमचा भाव काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा.